नमस्कार भावी आरोग्य निरीक्षकांना तुमचं स्वागत आहे मिशन सॅनिटरी या आपल्या हक्काच्या चॅनलवर. वेस्ट मॅनेजमेंट या 5 दिवसीय महासिरीजमध्ये आपण काल डे 2मध्ये रबिश वेस्ट म्हणजे काय व त्यावरचे MCQ पाहिले. आज आपण डे 3मध्ये सिलेज वेस्ट म्हणजे काय व त्यावरचे MCQ पाहणार आहोत. तर चला पाहूयात सिलेज वेस्ट म्हणजे काय व त्यावरचे MCQ. सिलेज म्हणजे घरगुती सांडपाणी. सोप्या भाषेत सांगायचे तर तुमच्या घरात स्वयंपाकघरातील किचन किंवा अंघोळीच्या ठिकाणच्या बाथरूम, वॉश बेसिन, नळातून बाहेर पडणारे पाणी ज्यामध्ये मानवी विष्ठा, ह्युमन वेस्ट एक्सेट्रा नसते त्याला सिलेज म्हणतात. थोडक्यात सांगायचे झाले तर सिलेज म्हणजे सांडपाण्याचा असा प्रकार जो टॉयलेटशी संबंधित नाही परंतु तो प्रक्रियेविना ट्रीटमेंट केल्याशिवाय नदी किंवा जमिनीत सोडणे पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकते. मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल सिलेज वेस्ट म्हणजे काय. चला तर पाहूया त्यावरील प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या तांत्रिक भाषेत सिलेज म्हणजे खालीलपैकी काय? ऑप्शन ए शौचालयातून निघणारे मलयुक्त पाणी. ऑप्शन बी न्हाणीघर, स्वयंपाकघर आणि कपडे धुताना निघणारे मैला नसलेले सांडपाणी. ऑप्शन सी कारखान्यातून निघणारे रासायनिक पाणी. ऑप्शन डी पावसाच्या गटारातून वाहणारे पाणी. योग्य उत्तर ऑप्शन बी न्हाणीघर, स्वयंपाकघर आणि कपडे धुताना निघणारे मैला नसलेले सांडपाणी. तर समजलं का मित्रांनो सिलेज म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 2. सिलेज आणि सिवेजमधील मुख्य फरक कोणता? ऑप्शन ए सिलेजमध्ये मानवी मलमूत्र, ह्युमन एक्सेट्रा नसते तर सिवेजमध्ये असते. ऑप्शन बी सिलेज फक्त कारखान्यातून निघते. ऑप्शन सी सिवेज हे सिलेजपेक्षा कमी घातक असते. ऑप्शन डी सिलेज नेहमी काळ्या रंगाचे असते. योग्य उत्तर ऑप्शन ए सिलेजमध्ये मानवी मलमूत्र, ह्युमन एक्सेट्रा नसते तर सिवेजमध्ये असते. प्रश्न क्रमांक 3. घरगुती सिलेजमध्ये प्रामुख्याने कोणते घटक आढळतात? ऑप्शन ए विषारी रसायने आणि जड धातू. ऑप्शन बी साबणाचे पाणी, तेल, अन्नकण आणि कपड्यांचे धागे. ऑप्शन सी मानवी विष्ठा आणि मूत्र. ऑप्शन डी केवळ प्लास्टिक कचरा. योग्य उत्तर ऑप्शन बी साबणाचे पाणी, तेल, अन्नकण आणि कपड्यांचे धागे. प्रश्न क्रमांक 4. सिलेजची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामीण किंवा निमशहरी भागात खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात सोपी आणि स्वस्त मानली जाते? ऑप्शन ए ओझोनायझेशन प्लांट. ऑप्शन बी शोषखड्डा. ऑप्शन सी इन्सिरेशन. ऑप्शन डी थेट नदीत सोडणे. योग्य उत्तर ऑप्शन बी शोषखड्डा. प्रश्न क्रमांक 5. जर सिलेज रस्त्यावर किंवा उघड्या गल्लीत जास्त वेळ साचून राहिले तर प्रामुख्याने कोणत्या कीटकांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते? ऑप्शन ए केवळ मधमाशा. ऑप्शन बी क्युलेक्स डास आणि माशा. ऑप्शन सी एडिस इजिप्त डास. ऑप्शन डी भुंगे. योग्य उत्तर ऑप्शन बी क्युलेक्स डास आणि माशा. कारण क्युलेक्स डास दूषित पाणी साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. प्रश्न क्रमांक 6. स्वयंपाकघरातून निघणाऱ्या सिलेजमधील तेल आणि तुपाचे पदार्थ शोषखड्ड्यात जाण्यापूर्वी अडवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ऑप्शन ए ग्रीस ट्रॅप. ऑप्शन बी सेप्टिक टँक. ऑप्शन बी ब्लिचिंग पावडर. ऑप्शन डी वाळूची गाळणी. योग्य उत्तर ऑप्शन ए ग्रीस टॅप. प्रश्न क्रमांक 7. सिलेजला काही तांत्रिक पुस्तकांमध्ये किंवा परीक्षांमध्ये दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए ब्लॅक वॉटर. ऑप्शन बी ग्रे वॉटर. ऑप्शन सी इंडस्ट्रियल वेस्ट. ऑप्शन डी स्ट्रोम वॉटर. योग्य उत्तर ऑप्शन बी ग्रे वॉटर. लक्षात ठेवा शौचालयाच्या पाण्याला ब्लॅक वॉटर म्हणतात आणि घरगुती सांडपाण्याला ग्रे वॉटर म्हणतात. तुम्हाला फरक समजला असेलच. प्रश्न क्रमांक 8. शोषखड्डा तयार करताना तो पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून साधारण कमीत कमी किती अंतरावर असावा जेणेकरून विहिरीचे पाणी दूषित होणार नाही? ऑप्शन ए 2 मीटर. ऑप्शन बी 5 मीटर. ऑप्शन सी 15 मीटर किंवा 50 फूट. ऑप्शन डी 50 मीटर. योग्य उत्तर ऑप्शन सी 15 मीटर किंवा 50 फूट. प्रश्न क्रमांक 9. शुद्धीकरण केलेल्या सिलेज पाण्याचा ट्रीटेड सिलेज पुनर्वापर खालीलपैकी कशासाठी सुरक्षितपणे केला जातो?
ऑप्शन ए पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी. ऑप्शन बी बागेतील झाडांना देण्यासाठी आणि स्वच्छतागृहे फ्लश करण्यासाठी. ऑप्शन सी केवळ इंजेक्शन तयार करण्यासाठी. ऑप्शन डी वॉटर फिल्टरमध्ये भरण्यासाठी. योग्य उत्तर ऑप्शन बी बागेतील झाडांना देण्यासाठी आणि स्वच्छतागृहे फ्लश करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 10. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियमानुसार सिलेज वाहून नेणाऱ्या उघड्या गटारांची ओपन ड्रेन्स स्वच्छता राखणे ही कोणाची मुख्य जबाबदारी आहे? ऑप्शन ए आरोग्य निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि स्थानिक संस्था, नगरपालिका, ग्रामपंचायत. ऑप्शन बी केवळ वाहतूक पोलीस. ऑप्शन सी अग्निशामक दल. ऑप्शन डी शिक्षण विभाग. योग्य उत्तर ऑप्शन ए आरोग्य निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि स्थानिक संस्था, नगरपालिका, ग्रामपंचायत. तर मित्रांनो, आपण वेस्ट मॅनेजमेंट यातील सिलेज या टॉपिकवर अतिमहत्त्वाचे प्रश्न व कन्सेप्ट कव्हर केलेले आहेत. यात तुमचे सर्व महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. शेवटी मला तुम्हाला एकच सांगायचे आहे, जी माहिती, जे प्रश्न आणि कन्सेप्ट शिकण्यासाठी तुम्ही बाहेर हजारो रुपये फी देऊन क्लासेस लावता, तीच दर्जेदार माहिती आणि क्वालिटी कंटेंट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर मोफत देत आहे. माझं फक्त एकच ध्येय आहे, पैशाअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचा अभ्यास थांबला नाही पाहिजे. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रामाणिकपणे मेहनत घेत आहे. मला फक्त तुमच्या सोबतीची आणि सपोर्टची गरज आहे. जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की या सिरीजमुळे तुमच्या अभ्यासात तुम्हाला मदत होत आहे, तर आत्ताच आपल्या मिशन सॅनिटरी इन्स्पेक्टर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या इतर सॅनिटरी मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. तर भेटूया उद्या डे 4 मध्ये.